राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येईल। यामध्ये अल्पमुदत, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अवकाळीग्रस्तांना 335 कोटी रुपयांचा बूस्टर मिळणार। मकरंदाबा शेतकऱ्यांच्या मदतीला पुन्हा धावले। 24 तासांमध्ये मदतीच्या प्रस्तावावरती निर्णय घेतला जाणार। कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसामुळे गजबजले शेतशिवार। हंगामपूर्ण कापसाला संजीवनी मिळते। अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात झालेली आहे। शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। राज्यामध्ये केवळ 3% पेरण्या पूर्ण झालेल्या असून मान्सून सक्रिय झाल्याने पेरा वाटण्याची आशा पल्लवित झालेली आहे। आंबा काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषी मंत्र्यांना घेरलेले आहे। सत्ताधारी विरोधी आमदारांचा जोरदार गोंधळ झालेला आहे। नितेश राणे यांची मध्यस्थी। 12,000 सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झालेले असून सहकार आयुक्त तावरे 29 जूनपासून सहकार सप्ताह। धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा असे राहुल गांधी यांनी म्हटले। देशभरामध्ये छात्रों की गूंज आंदोलन होणार। तोतापुरी आंब्याला 15,000 रुपयांचा दर मिळतोय। अमरावती बाजारामध्ये आंब्याची आवक स्थिर असून केसरला सुद्धा पसंती मिळते। भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप होणार। 29 जूनला याच्यावरती शिक्कामोर्तब केला जाणार। नसरापूरचा हैवान हा दोषी ठरला। आरोपीला फाशीची शिक्षा द्या। संघटना, महिला आणि कुटुंबाची मागणी केली जाते। राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या 58 दिवसामध्ये खटल्याची सुनावणी पूर्ण झालेली आहे। खासदार म्हणाले, कॅमेरा बंद कर अन्यथा मारेल। संजय दिना पाटील यांची पत्रकारांना मारण्याची धमकी दिलेली आहे। अकोला जिल्ह्यातील 1456 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1.69 कोटी मिळणार। अवकाळीच्या तडाख्यामध्ये झाले होते पिकांचे मोठे नुकसान। श्रमदानातून बांधलेला रस्ता नदीच्या पुरामध्ये वाहून गेला। अंदुरा परिसरातील गावाचा संपर्क तुटलेला असून दुरुस्तीची मागणी केली जाते। इराण युद्धाचा भारताला मोठा फटका बसतोय। तेल आयातीचा खर्च 70% वाढलेला असून एप्रिल-मे कालावधीमध्ये कच्च्या तेलावरील खर्च हा $35.5 अब्ज होता। दरवाढीमुळे पडला अर्थव्यवस्थेवरती भार। अमेझॉन 1.23 लाख कोटी गुंतवणार। 10 लाख नवीन रोजगार निर्माण करणार। पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सीईओ जॅसी यांची घोषणा करण्यात आली। बापरे, मुद्रांक शुल्कमध्ये 20,000 कोटींचे घोटाळे झालेले आहे। महालेखपालांचे विशेष कृती दल 5 वर्षातील प्रकरणाची करणार सखोल चौकशी। महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा करण्यात आली। कोकणामधील आंबा काजू उत्पादकांना मिळणार भरपाई। कृषी मंत्री भरणे यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा करण्यात आली। वाडी अहमदपूर परिसरामध्ये दमदार पाऊस झालेला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। समृद्धीमुळे बुलढाणा जिल्ह्याला मिळणार विकासाचा नवा ग्रोथ कॉरिडॉर। समृद्धी महामार्ग, जालना ड्रायपोर्ट आणि विशेष नियोजन प्रकरणाची त्रिसूत्री। कृषी ते उद्योगाला चालना मिळणार। सोयाबीन पेरणीची घाई नको, योग्य वेळेवरती पेरणीच ठरेल भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 10.99 कोटींची नुकसान भरपाई मिळणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मार्च अवकाळी पावसामुळे झाले होते मोठे नुकसान। बुलढाणा जिल्ह्यात 13 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पेरणीची आता लगबग सुरू झालेली आहे। बुलढाणा आणि मोताळा तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंद झालेली आहे। खरीप हंगामासाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने पेरण्यांना आता वेग आलेला असून नाले दुथडी भरून वाहू लागले। सोलापूर जिल्ह्यासाठी आलेला 10,000 मेगाटन खत साठा गेला दुसरीकडे। रस्त्याच्या वादामुळे कुर्डुवाडी रेल्वेला खताचा रेक पॉईंट बंद करण्यात आला। सोने 2,800 रुपयांनी तर चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झालेली आहे। सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,300 रुपयांवरती आलेला असून मागील सत्रामध्ये हा दर 1,48,100 रुपये होता। चांदीचा दर प्रति किलो 2,26,000 रुपयांवरती आलेला असून मागील सत्रामध्ये तो 2,31,000 रुपयावरती होता। पावसावरती पेरणीचा धडाका लागलेला असून 31,000 हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरी केवळ 70.3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। कृषी विभागाचे आव्हान असून शेतकऱ्यांनी घाई टाळावी। काळ्या हळदीला मिळाला 22,000 रुपयांचा भाव। हळदीची एकूण आवक 7,500 क्विंटल पार गेलेली आहे। आदराच्या चौथ्या दिवशी पाऊसधारा सर्वत्र रिमझिम आणि रेडेत ओढ्याला पूर आलेला आहे। करमाळा माळशिरस तालुक्यामध्ये ओढे नाले वाहिलेले असून माढा बार्शी तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे।
पाऊस अत्यल्पच असून तरीसुद्धा 5,500 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. पाऊस अवघा 47 मिलीमीटर. सोलापूर परिसरामध्ये तसेच करमाळा, माळशिरस व सांगोल्यामध्ये पाऊस हा मध्यमच आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची कटकट मिटलेली असून आता सहाय्यकच करणार ई पीक पाहणी. शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष करणार पाहणी. ॲग्रिस्टेक करणे बंधनकारक ठरणार. धरणामधील साठा 26% असून चांदवडला 5 दिवसाआड पाणी जाते. नगर परिषदेचा निर्णय. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी नियोजनाबाबत मंथन सुरू आहे. कनकापूर येथे विहिरीवरील सोलर यंत्रणेची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली. साहित्याची तोडफोड करून 4,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून वातावरणामध्ये वाढला उकडा. चिंतेमध्ये पडतंय भर. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची गुरुवारी पुन्हा हुलकावणी. केळी लागवड दाखवून पीक विमा लाटणाऱ्यांवरती आता कारवाई होणार. केळी पीक विमा योजनेमध्ये 2 कोटी लुबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. कमी क्षमतेच्या उपकेंद्रांमुळे वीज हानी होते. आधुनिक 19 नवी उपकेंद्रे उभारणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 7.5 लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहे. शहर व ग्रामीण भागात विजेची सतत वाढती मागणी आहे. बीड जिल्हा बँकेच्या 12,000वरती शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याकडे लागले लक्ष. कठोर निकष, अटींमुळे संख्या घटलेली आहे. अतिवृष्टीने रस्ता पूल वाहून गेला. 1 वर्षानंतर सुद्धा निधी लटकला. हिंगोलीमधील ही स्थिती आहे. पावसाळ्यातील तारंबळीपासून नाही सुटका होत. पावसाची कोरडी पाठ. 20 गावे अद्याप सुद्धा तहानलेली आहे. केदारखेडा परिसराला पावसाची हुलकावणी लागलेली असून खरीपाच्या पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या आहे. दमदार पावसामुळे मिरची पिकाला जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून सुमारे 7,000 हेक्टर क्षेत्रावरती मिरची लागवड झालेली आहे. वरुणराजाने दडी मारल्याने आभाळाकडे लागले डोळे. बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे. पाण्याअभावी उभा ऊस वाढू लागल्याने धास्ती लागत आहे. 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार. आमदार रोहित पवार यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप करण्यात आलेला आहे. सरसकट कर्जमाफी करा. शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा विरोध होतोय. नांदेड परिसरामध्ये पाऊस पडता शेतकऱ्यांनी साधला पेरणीचा मुहूर्त. युरिया आणि DAPचा तुटवडा कायम आहे. बोगस बियाण्यांचे सावट असून शेती कामाला मजूर मिळेनार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय कारण आता ई पीक पेराचे टेन्शन मिटलेले असून नांदेड जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून मोहिमेला सुरुवात होणार. ड्रोन केंद्र, पूरपाणी व सिंचन प्रकल्पांना आता मिळणार गती. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती देण्यात आलेली आहे. बोगस बियाणे खत विक्रेत्यांवरती मकोका लावा. प्रवीण स्वामींनी केले विधानसभेमध्ये मागणी. सिंचन कालव्याच्या दुरुस्तीकडे वेधले लक्ष. धान्य वाटप ही अंतिम टप्प्यामध्ये असून पण तांत्रिक अडचणींचा खोडा होतोय. तहसील कार्यालय प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अल निनोच्या सावटामध्ये एलदरीने टाळले संकट. पहिल्याच पावसामध्ये नव्या पाण्याची आवक झालेली आहे. एलदरीमध्ये 1.477 दशलक्ष घमीची वाढ झालेली आहे. मान्सून तब्बल 14 वेळा लेट लतीफ झाला. एल निनोच्या प्रभावाने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. यंदाही सरासरीपेक्षा कमी पावसाचा IMDचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. धान खरेदीमध्ये अनियमितता. भंडारा जिल्ह्यातील 40 राईस मिलर्स चौकशीच्या रडारवरती आहे. आठवडाभरामध्ये चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर होणार. अधिवेशनामध्ये मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जाते. भंडारा जिल्ह्यामध्ये 19.85% उपयुक्त साठा असून कोणत्या प्रकल्पांमध्ये किती आहे पाणी. भंडारा जिल्हाभरामध्ये 65 सिंचन प्रकल्प आहेत. बावनथडी व गोसेखुर्द धरणामध्ये केवळ 28% जलसाठा उपलब्ध आहे. धानपट्ट्याला दमदार पावसाची गरज असून जूनची पर्जन्यमान सरासरी केवळ 52.5% आहे. पर हे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या आकाशाकडे लक्ष लागलेले आहे. कापूस पट्टा सुकावलेला आहे. चंद्रपूर परिमंडळातील 20 ग्राहकांची 99,35,000ची आर्थिक बचत झालेली आहे. महावितरणाच्या स्मार्ट TOD सकारात्मक परिणाम होतोय. सौर ऊर्जेच्या वापराला मिळते चालना. धान बोनसच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी असून खरीपाच्या तोंडावरती आर्थिक कोंडी होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून दरवर्षी शासकीय हमीभावासोबत बोनस जाहीर केला जातो. मागील वर्षी शासनाने हेक्टरी 20,000 रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता. मात्र यंदा अजूनसुद्धा बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. धान उत्पादकांना दिलासा मिळत असून 286 कोटींचा निधी आलेला आहे. शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा होणार. 1.5 लाख क्विंटलचे उद्दिष्ट शिल्लक आहे. गोंदिया जिल्ह्यातील 71,000 शेतकऱ्यांनी डाउनलोड केले महाविस्तार ॲप्लिकेशन. हवामान बदलासह महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास होणार मोठी मदत.
शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करताना सिबिलची तुम्ही सक्ती करू नका. OTS नंतर प्राधान्य पीक कर्ज द्या. बँकांना कर्ज वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. रोगट बी लावणार तर शेत कसे फुलणार. पेरणीपूर्व बीज प्रक्रिया ठरते भरघोस उत्पादनाची गुरुकिल्ली. भरारी पथकाची करडी नजर आहे. धरणामधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव असून एल निनो संकटामुळे शेतीची आवर्तने बंद झालेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी होणार. जून महिना संपला. धरणसाठा हा चिंताजनक आहे. 25 TMC पाणी असून प्रमुख 6 प्रकल्पांची ही स्थिती आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून धरणे भरण्यासाठी 123 TMC पाण्याची आवश्यकता आहे. रावेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर होत असून केराळ्यामध्ये 203 मिलीमीटर पाऊस झाला. खानापूर येथे 189 मिलीमीटर पाऊस झालेला असून रावेर येथे 175 मिलीमीटर आणि ऐनपूर येथे 117 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नदी नाल्यांना पूर, जमीन खरडली. कापूस आणि मका लागवडीची लगबग सुरू झालेली असून शेतशिवार गजबजलेले आहे. सिंदखेड तालुक्यातील मालमपूर परिसरामध्ये प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसाने शेतीकामांना आता वेग आलेला आहे. चिमणीपुरी पिंपळे परिसरामध्ये 3 दिवसांपासून तार पडूनच आहे. खरीप हंगामात महावितरणाच्या दुर्लक्षेमुळे जीव मुठीत धरून शेती करावी लागते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये PM किसानचे 24,000 नवे शेतकरी लाभार्थी असून 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 111 कोटी रुपये जमा झालेले आहे. येलदरी धरणाचा उजवा कालवा रखडलेला असून शेतकऱ्यांची व्यथा आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. दमदार बरसला. हिमायतनगर तालुक्यामध्ये पेरण्यांना वेग आलेला असून बुधवारच्या धुवाधार पावसाने आठवडे बाजार बंद होता. यंदाच्या हंगामापासून ई-पीक पाहणीसाठी शासकीय सहाय्यक थेट बांधावरती जाणार. शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी कर्डील यांचे आवाहन केले आहे. चिंताजनक स्थिती. अर्ध्यांपेक्षा अधिक लघु प्रकल्प हे कोरडे ठाक आहे. 67 प्रकल्पांमध्ये केवळ 12.46% पाणीसाठा उपलब्ध आहे. तब्बल 34 धरणांनी गाठलाय तळ. राज्यामध्ये बरसला मग आमच्यावरती का रुसला. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. रिमझिम पावसाची हजेरी लागलेली असून अद्याप सुद्धा 3 लाख हेक्टर क्षेत्र हे कोरडे ठाकच आहे. रायगडामध्ये शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळलेले असून मॅट नर्सरी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरते. पाऊस उशिरा आल्याने लावणी लांबणीवरती. कोकणी फणसच्या बियांना सोन्याचे दिवस आलेले असून 200 रुपये किलोने विक्री केली जाते. फणस पीक शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा स्रोत ठरत आहे. निवृत्ती वेतनधारकांसाठी शासनाची डिजिटल भेट आहे. पेन्शन तपशील, फॉर्म 16, उत्पन्न दाखला, PPF अनेक सेवा आता एका क्लिकवरती. धरणामधील पाण्याची किंमत कळाली, पण धरणग्रस्तांनी गाडलेल्या घामाची व सांडलेल्या रक्ताची किंमत 66 वर्षानंतर सुद्धा समजली नसल्याची खंत व्यक्त होते. 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार आहे. केंद्र सरकारकडून शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. सामान्य श्रेणीसाठी 2,500 रुपये तर तात्काळ सेवेसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार. आता कोकणामधील वाया जाणारे पाणी बोगद्यातून जाईल. दुष्काळ प्रवण भागामध्ये योजनेचा खर्च 30 ते 40,000 कोटी येणार. दुष्काळामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पट्टीमध्ये खर्च हा अत्यल्प आहे. FDAचे महिनाभरामध्ये 904 छापे, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 457 जणांना अटक करण्यात आली. व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवलेले असून हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा आता दिलासा मिळतोय. महागाई यंत्रणा आता नियंत्रणामध्ये आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.